कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील तिपटूर तालुक्यातील कडाशेट्टीहळ्ळी गावात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। शंकरमूर्ती नावाचा एक मध्यमवयीन पुरुष जो आपल्या शेतातील एका घरात एकटा राहत होता। त्याची पत्नी सुमंगला ही तिपटूरमध्ये एका वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम करत होती। इथेच तिची ओळख नागार्जुन नावाच्या व्यक्तीशी झाली। ओळख वाढली, मैत्री झाली आणि पुढे त्यांच्या संबंधात प्रेमाचं रूप आलं। शंकरमूर्ती त्यांच्या प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून सुमंगला आणि नागार्जुनने त्याला कायमचं हटवण्याचा कट रचला। 24 जून रोजी सुमंगला आणि नागार्जुन शंकरमूर्तीच्या घरी पोहोचले। सुमंगलाने आधी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, त्याच्यावर आक्रमक हल्ला केला, मानेवर पाय ठेवून आणि जबरदस्त मारहाण करून त्याचा जीव घेतला। शंकरमूर्ती मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या मृतदेहाला गोणीत भरलं आणि दोघांनी मिळून जवळपास 30 किलोमीटर दूर एका विहिरीत जाऊन ते प्रेत फेकून दिलं। सुरुवातीला ही केस बेपत्ता व्यक्ती म्हणून पोलिसांकडे नोंदवली गेली, मात्र पोलिसांनी जेव्हा त्याच्या अंथरुणाची तपासणी केली तेव्हा मिरची पूड आणि तडफडल्याचे स्पष्ट संकेत मिळाले। यावरून पोलिसांना संशय आला आणि चौकशीला वेग आला। कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सुमंगला हिची कसून चौकशी यानंतर तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणात पोलिसांनी दोघांवरही गुन्हा नोंदवला आहे आणि त्यांच्याविरुद्ध खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचण्याचे कलम लावण्यात आले आहे। पुढील तपास सुरू आहे। प्रेम अंधळ असतं हे आपण ऐकतो, पण जर प्रेम फसवणुकीच्या, धोकेबाज आणि हिंसक मार्गावर गेलं तर ते फक्त एक गुन्हा बनतं। अशा घटनांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केलं आहे। तुमच्या आजूबाजूला अशा संशयास्पद घटना घडताना दिसल्या तर शांत राहू नका, योग्य वेळी योग्य ठिकाणी माहिती द्या। गुपित सत्य चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही अशाच घटनांच्या मागचं सत्य उघड करत राहतो, जे गुपित राहिलं असतं।